नाचणीची भाकरी बनवलेली आहे, ती पण लाटून. चला कशी करायची सांगते. त्याच्या आधी बघा 5:30 वाजता आहोंचा टिफिन तयार झालेला आहे. आज आहे ना भाजी बनवलेली आहे कोबी मटार. गरमागरम आपली भाजी तयार झालेली आहे. सोबत चपात्या पण. डबा भरून देते पहिले. बघू शकता इथे आपला डबा पण भरलेला आहे. चला त्याच्यानंतर आता तुम्हाला जर नारळ फोडायचं असेल तर त्याचं आहे ना आतलं बघा निघत नाही लवकर किंवा सुरीना काढायला गेलं तर ते लागतं, तर नारळ फोडून घ्यायचं आणि ह्या पद्धतीनं 2 मिनटं आपल्याला गॅसवर ठेवायचं. त्याच्यानंतर हलक्या हाताने आपल्याला बघा एखादी जड वस्तू घ्यायची, असं मुसळी वगैरे, त्याने असं थोडंसं टॅप टॅप करायचं आणि बघू शकता इथे लगेच तुमचं हे नारळाची कवटी असते ना ती बाजूला होते आणि आतलं संपूर्ण एक बाजूला होतं. आता संपूर्ण नारळ कसं फोडायचं ते पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगेल. हे बघा अजिबात आपल्या हाताला लागणार नाही, काय नाही, अगदी तसल्यान तसंच नारळ निघतं. हे फोडलं आणि त्याच्यानंतर आहे ना त्याचाच दुसरा तुकडा होता, तो पण असाच गरम करून घेतला. तो पण हे बघा ह्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला सगळ्या बाजूंना त्याच्यावर मारायचं आणि ऑटोमॅटिक ते मोकळं होतं. हे बघा. चला त्याच्यानंतर आता इथे बघा नागलीचं पीठ वगैरे सगळं मळून घेतलेलं आहे आणि इथे नागलीची भाकरी बनवायची. आज आता आमच्याकडे नागली म्हणतात म्हणून मी पण तुम्हाला नागलीच सांगते बरं का. कोणी याला नाचणी पण म्हणतं, पण शक्यतो आमच्याकडे जास्त करून नागलीच बोलतात. हे बघा अगदी चपाती लाटतो तशीच मी इथे बघा नागलीची भाकर बनवून दाखवलेली आहे तुम्हाला आणि खूप छान येते, मस्त येते, अजिबात तुटत नाही, फाटत नाही. चला एवढी मोठी भाकरी बघा नागलीची बनवलेली आहे. चला भाजून पण लगेच घेते. 2 भाकरीच बनवायची होते बघा. टम्म फुगलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना ठाण्याचा कुंजविहारचा वडापाव आहोंनी आणलेला होता. बघू शकता मस्त छान अशी गरमागरम होते. चला म्हटलं लगेच स्वयंपाक पण झालेलाच होता. आता म्हटलं खाऊन घेऊया. आता इथे बघा वडापाव मस्त भरून घेते. सुकी चटणी पण दिलेली आहे, सॉस पण दिलेला आहे भरपूर असा. वडे खूपच मोठे असतात आणि चवीला तर अप्रतिम असतात तिथले वडे ठाण्याचे. चला वरून पण सुकी चटणी घातली. गरमागरम आपला वडा खाऊन झालेला आहे. पपई पण आणलेली होती आहोंना, म्हटलं चला आता ती पण बराच वेळ झाला जेवण वगैरे झाल्यानंतर नाही बघा. पपई पण गोड होती छान, ती पण कट केली या पद्धतीने अशी आणि ती पण नंतर खाल्ली. नंतर ती जास्त पिकून जाते किंवा खराब होते. त्याच्यानंतर मुलीच्या केसांना तेल लावायचं होतं. त्याच्या आधी ते बघा मेथीचे दाणे भिजत घातलेले होते आणि ते ना शिजवून घेतले. 1 चमचा रात्रभर भिजत घालायचे पाण्यामध्ये, ते शिजवून घ्यायचे आणि त्याचं अर्ध पाणी करून घ्यायचं. ते पाणी लावायचं केसांना आणि बघू शकता माझ्या मुलीचे केस इतके लांब आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पण रेमेडी करू शकता.